मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर आपल्या सोबत येते। अल्पेशजी, काय सांगाल? 11 नगरसेवक आपले या ठिकाणी विजय झालेले आहेत, मात्र 4 नॉट रिचेबल आहेत आणि त्यांचा शोध तुम्ही गेले काही दिवसापासून घेतात। ते काय प्रामुख्याने ते चौघं कुठे आहेत आणि त्यांना शोधण्याचा काय प्रयत्न सुरू आहे? हा, प्रथम तर आपल्याला एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो की कालच आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील असतील किंवा शिंदे सेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, या दोघांच्या भूमिका आपण पाहिल्यात आणि या दोघांच्या भूमिकेमध्ये कुठेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्या ताब्यात आहेत का कुठे आहेत याच्याबद्दल त्यांनी चिराग शब्द किंवा वाच्यता केलेली नाही। परंतु हे सदर 4ही सदस्य आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांचं कंटिन्युअली एकच म्हणणं आहे का आम्हाला त्यांनी दाबून ठेवलेलं आहे। माझी एवढीच फक्त विनंती आहे की लोकशाही मार्गाने ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत, तर त्यामुळे त्यांना त्यांचं मत कोणाला द्यायचं हा त्यांना देखील पूर्णपणे अधिकार आहे। आजचा दिवस आम्ही वाट बघू, पक्षाच्या वतीने त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करू। जर ते योग्य रीतीने किंवा योग्य मार्गाने आमच्यापर्यंत पोहोचले तर ठीक आहे, अदरवाईज पक्षाच्या वतीने जी कारवाई करणं शक्य आहे ते आम्ही त्यांच्यावर करू। कोणी डांबून ठेवले आणि काय कारवाई करणार? अगदीच हे बघा, महाराष्ट्र निर्माण सेनेकडे जे 2 सदस्य या कल्याण पश्चिममधून निवडून आलेले आहेत ते त्यांच्याच ताब्यामध्ये आहेत आणि हा माझा ठाम विश्वास आहे। त्यांनी देखील आम्हाला सांगितलेलं ते आमच्याच ताब्यात आहेत। शिवाय ते 2 सदस्यही आमच्या संपर्कात आहेत। फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला इथून जाऊन दिलं जात नाही। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या 2 सदस्यांना प्रसारमाध्यमांच्या समोर आणावं आणि त्यांची भूमिका त्यांना स्पष्ट करायला लावावी। दुसरे 2 आहेत ते कोणाच्या ताब्यात आहेत? ते शिंदे गटाच्या ताब्यात आहेत आणि त्यांनाही जबरदस्ती घेऊन जाऊन दिलं त्याला। आपण एक बघत असाल की जिथून ते निवडून आले, ते निवडून आल्याच्या दिवसापासून आजपर्यंत ते प्रसार माध्यमांना दिसलेले देखील नाहीयेत। इतर सदस्य कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या समोर येत आहेत, परंतु हे जे 4 सदस्य आहेत हे निवडून आले त्या दिवसापासून गायब आहेत। तर मला असं वाटतं ही चिंतेची गोष्ट आहे ना की असे लोकप्रतिनिधी जर निवडून आलेल्या दिवसापासून गायब आहेत तर प्रसार माध्यमातून याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे। आता तुम्ही कोणाकडे तक्रार करणार आहेत, कोणाच्या नावाने तक्रार करणार आहेत? कारण तुम्ही सांगितलं की पत्र देणार आहेत, पोलीस असतील की काय, नेमकं काय असं आहे की जे संपर्कात आहेत ते संपर्कात आहेत, त्यांना डांबून ठेवलेलं आहे तर डांबून ठेवलेलं आहे। आजच्या तारखेला आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या पक्षाच्या 11 पैकी 4 सदस्य जर मिसिंग असतील, आजच्या तारखेला ते मिसिंग आहेत। ते कुठे आहेत काय हे आम्हाला काही माहिती नाही आहे। त्यामुळे आज आम्ही ॲडिशनल CP असतील किंवा DSP असतील किंवा ACP असतील या सगळ्यांकडे तक्रारी अर्ज करणार आहोत की त्यांचा शोध घेऊन आमच्या ताब्यात आम्हाला आणून देण्यात यावं। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले, अनेक जागा येणार होत्या, जागा वाटप देखील झालेले, मात्र त्यानंतर आपण पाहिलं काल ज्या पद्धतीने मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलाय, यावरती नेमकं आता तुम्हाला काय वाटतं? आणि या सर्व संदर्भात उद्धव ठाकरे यांनी देखील, तुम्ही त्यांना भेटायला गेलेले, त्यांनी काय भूमिका मांडली? बघा, परत एकदा सांगतो की जी काल राजू पाटलांनी भूमिका घेतली ती त्यांची वैयक्तिक स्थानिक लेवलची भूमिका होती। राजसाहेबांचं याच्यामध्ये कोणता हस्तक्षेप आहे की नाही आहे हे तर काही मी सांगू शकत नाही, परंतु ज्या पद्धतीने राऊत साहेबांनी प्रेस घेतली, ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका स्पष्ट केली, तर एक गोष्ट स्पष्ट आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकच आहे आणि दोघांनी मिळून ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लढवली ती एकत्र एका मराठी मुद्द्यावरती लढवली गेली होती। आणि काल जो प्रकार झालेला आहे तो राजू पाटील यांनी स्थानिक पातळीवर वैयक्तिकरित्या घेतलेला आहे। त्यांचा पक्ष त्याबद्दल निर्णय घेईल त्यांच्या बाबतीत। काय उद्धव ठाकरे यांनी नाराजगी व्यक्त केली का तुमच्यासमोर त्यावेळेला जेव्हा तुम्ही भेटायला गेले? नाही, अजून त्याबद्दल काय अशी चर्चा झालेली नाही। दुसरीकडे पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं, बाळा नांदगावकरच्या ज्या वक्तव्य आहे त्याच्यामध्ये पण देखील असं दिसून येतं की मुंबईमध्येही तसं चित्र होऊ शकतं। तर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात काही चर्चा झाली किंवा तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने सगळीकडे मनसे शिवसेनेच्या पाठी चालली आहे? नाही, असं काही चर्चा नाही झाली। तिसरी गोष्ट आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना हे एकत्र आहेत, मात्र आज जिल्हा अध्यक्ष जे आहेत नंदू परब भाजपचे, त्यांनी एक सूचक ट्विट केलं। त्याच्यामध्ये एक योद्धा आहे, त्याच्या पाठी बाण लागलेले आहे, असं एक फोटो ठेवला आणि झालेल्या घडामोडीमध्ये आमचा कुठलाही संबंध नाही अशा प्रकारचं त्यांनी एक ट्विट केलेलं आहे। तुम्ही कसं पाहता त्याकडे? बघा, निवडणूक झाल्यानंतर महापालिका स्थापित करण्यासाठी अगदीच अस्थिरता होणं हे काही बरोबर गोष्ट नसते, परंतु ही स्थापन करत असताना ती योग्य मार्गाने केली गेली पाहिजे।
नक्कीच मला असं वाटतं का जेव्हा आमचे 11 सदस्य एकत्रित येतील तर जो पक्ष समोर येईल, जो चांगल्या पद्धतीने आम्हाला ऑफर देईल, ती ऑफर आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना कळवू आणि पक्षश्रेष्ठींकडून जो निर्णय होईल तो आम्ही घेऊ. सध्या तरी सगळ्या नगरसेवकांना बघून विरोधकाची भूमिका मांडणार आहात की सत्तेत जाणार आहे, काय नेमकं तुमची याच्यावरती चर्चा झाली? फ्लेक्झिबल आहोत. जी परिस्थिती समोर येईल, कारण की शेवटीला या नगरसेवकांना आज मला वाटतं 10-11 वर्षानंतर निवडणूक लागली. आज 10-11 वर्षानंतर नगरसेवक निवडून आलेला आहे. त्यामुळे अस्थिरता करण्यापेक्षा लोकउपयोगी काय निर्णय घेता येईल याच्याकडे आमचा भर राहील. भाजप असेल किंवा यांनी कुठली ऑफर तुम्हाला दिली आहे का? अजून कोणी तुमच्याबरोबर चर्चा केली आहे का? सगळं हाय, संपर्क चालू आहे, ऑफर पण येत आहेत, परंतु त्या ऑफर आता वरिष्ठांपर्यंत आम्ही कळवणार आहोत आणि वरिष्ठ त्याच्यावरती निर्णय घेतील. एकंदरीत पाहिलं तर कल्याण डोंबिवलीचं जे गणित आहे त्या गणिताप्रमाणे आता भाजप असेल, शिवसेना असेल, दोन्ही आपली भूमिका कशा प्रकारे आम्हाला ऑफर देतात ते बघू आणि त्यानंतरच आमची भूमिका या ठिकाणी मांडू, असं स्पष्ट मत जे आहे या जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.